तुम्ही बऱ्याच वेळा आहे ना, गव्हाच्या पिठाचा आपण मालपुवा तर बनवलेलाच असेल तुम्ही बऱ्याच वेळा, पण तांदळाच्या पिठाचा मालपुवा एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी एकदम सोपी आहे. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आहे ना, 1 वाटी तांदूळ मी 1 तासापूर्वी भिजत घातलेला आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून तांदूळ भिजत घालायचं. 1च वाटी तांदूळ आहे हे. तुम्हाला मी पुढे दाखवते कोणत्या वाटीने मी तांदूळ घेतलेला आहे. इथं बघा, ह्या वाटीने मी सपाट वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ 1 तासापूर्वी भिजत घातलेला आहे. भिजलेलंच आहे तांदूळ. तांदूळ भिजवून घ्यायचं थोडंसं. बघा इथं मी एक चाळणी घेतलेली आहे. अशी भांड्यावरती एक चाळणी ठेवायची आणि सर्व तांदूळ चाळणीमध्ये नितळून घ्यायचं व्यवस्थित. तांदूळ नितळून झालं ना, तर एक कापडावरती आपल्याला हे पातळ वाळवत घालून 1 तासभर वाळवून घ्यायचं आहे. हाताने पसरवून व्यवस्थित आपण हे वाळवून घेऊया. असं नितळून घ्यायचं थोडं 5 मिनटं तांदूळ. बघा 5 मिनटं आहे ना, चाळणी असंच ठेवून मी हे पाणी नितळून घेतलेलं आहे. आता हे वाळवून घ्यायचं तांदूळ आपल्याला. बघा इथे एक कापड मी घेतलेलं आहे. या कापडावरती आहे ना, तांदूळ टाकून 1 तासभर तांदूळ वाळवून घेऊया. असं पातळ टाकायचं आणि जास्त कडक उन्हात आहे ना, लय वेळ तांदूळ वाळवायचं नाही. फक्त 1 ते 1 पाऊण तास तांदूळ वाळवलं ना तरी पण चालतं. हाताने पसरवून व्यवस्थित तांदूळ वाळवून घेऊया. बघा असे तांदूळ वाळवून घ्यायचे. मस्त तांदूळ वाळलेले आहेत. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघा ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं ना भिजत घालायला, तीच वाटी मी परत घेतलेली आहे. ती वाटी आपण भरून घेऊ. ह्या वाटीनेच वाटीवर तांदूळ मी भिजायला ठेवलं होतं. तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तांदूळ आपण या भांड्यामध्ये टाकायचं. मस्त बारीक ह्याचं पीठ तयार करून घेऊ. आहेत एकदम असं मस्त पीठ बनवून घ्यायचं. असं छान बारीक झालेलं आहे. बघा इथं एक मी बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं सर्व. होता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. आता आपण ह्याच्यामध्ये ना, ह्या वाटीने मी सपाट वाटी तांदूळ घेतलं होतं, तर ह्याच्या निम्म आपल्याला साखर घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर गोड आवडत असेल ना, थोडी जास्त टाकली तरी चालेल. बघा एक छोटी वाटी मी अशी सपाट साखर घेतलेली आहे. साखर सर्व आपण याच्यामध्ये टाकूया. आता थोडं थोडं दूध टाकून आहे ना, हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम दूध टाकायचं नाही, पिठामध्ये गाठी नाही होऊन द्यायची आपल्याला. बघा सुरुवातीला थोडंसं दूध टाकलेलं आहे. हाताने असं मस्त पीठ आपण मळतो ना, तसं हे मिक्स करून घ्यायचं. गाठी राहिले नाही पाहिजे पिठामध्ये. आणि थोडंसं दूध कोमट घेतलेलं आहे मी. कोमट दुधाने आहे ना, साखर आणि तांदळाचं पीठ आपलं छान मिक्स होणार आहे. एकदम दूध टाकलं ना की पिठामध्ये गाठी होतात. त्यासाठी थोडं थोडं दूध टाकून छान असं पीठ मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स. बघा अजून थोडंसं टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया. एकदम टाकायचंच नाही. बघा असं छान मिक्स करून घेतलं ना, तर पिठामध्ये गाठी अजिबात राहत नाही. आणि दूध थोडंसं कोमटच घ्यायचं. ही रेसिपी आहे ना, तुम्हाला असे पाहुणे वगैरे आले, काय गोड करायचं सुचत नसेल ना, तर हे तांदळाची रेसिपी एकदा नक्की करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आज. राहिलेलं सर्व दूध मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हा 1 प्याला दूध मला लागलेला आहे 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी. छान मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित. असंच प्रमाण आहे ना लक्षात ठेवायचं. किती छान हे पीठ तयार झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा टाकल्यानंतर आहे ना, असं पीठ पडलं पाहिजे. एवढं पातळ मी हे बनवून घेतलेलं आहे. बघा पीठ आहे ना, मी चमच्याने पण दाखवते तुम्हाला. किती छान मस्त असं पीठ पडलं पाहिजे खाली चमच्यातून. मस्त आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे
थोडंसं खोबरं आहे ना मी बारीक असं कट करून घेतलं आहे बघा. खोबरं छान लागतं याच्यामध्ये. असं थोडंसं बारीक करून टाकायचं. टाकूया अर्धा चमचा बडीशेप. बडीशेप टाकायची. बडीशेपने आहे ना खूप छान फ्लेवर येतो त्याला. आणि थोडीशी 2 विलायची मी फक्त फोडून घेतलेली आहेत. आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. आपण बडीशेप, खोबरं, विलायची टाकली ना, ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडं. हे छान मस्त हे तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण हे बनवून घेऊया. असं एकसारखं टाकायचं मिश्रण. गॅस मिडियम ठेवायचा, जास्त पण ठेवायचं नाही. तांदळाचा पदार्थ काय होतं, गरम जास्त तेल झालं ना तर थोडंसं हे होण्याची शक्यता असते. त्याचा कलर बदलून नाही द्यायचा आपल्याला. छान असं मस्त तेलामध्ये सेट झाल्यानंतरच आपल्याला त्याला हे करून घ्यायचं आहे. लगेच कलता लावायचंच नाही. थोडंसं असं तेल वरती कलत्याने चमच्याने असं टाकायचं. बघा आपण अनारसे कसे तळतो ना एका साईडनी, असंच हे तळून घ्यायचं आहे. मस्त असं तेल टाकलं ना वरच्या बाजूला की मग ते छान मस्त वरून पण भाजले जातात. झालेलं आपण ताटलीमध्ये काढून घेऊया. थोडा वेळ त्याला हातच लावायचा नाही. किती मस्त अनारशासारखं हे झालेलं आहे. ताटामध्ये काढून घेऊ. आणि काय करायचं, किती छान झाले ना, एकदम मस्त दिसतंय की नाही, सुंदर. असेच आपण अजून बनवून घेऊया. तर इथं बघा आपले सर्व बनवून झालेले आहेत. तुम्ही याला आहे ना तांदळाच्या पिठाचे मालपोहे पण म्हणू शकता. छान मस्त सर्व इथं आपले बनवून झालेले आहेत. किती सुंदर दिसतात बघा. हे काढून घेऊया ताटामध्ये. बघा हे सर्व असे बनवून झालेले आहेत. छान दिसतात ना, आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बघा 1 वाटी तांदळाचे आपले 6 ते 7 झालेले आहेत मालपुवा बनवून. ह्याला आपण गव्हाच्या पिठाचा मालपुवा तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल, पण तांदळाच्या पिठाचा मालपुवा एकदा नक्की करून बघा. रेसिपी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ना मी तुमच्यासोबत अशाच नवीन नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा तांदळाच्या पिठाचा मालपुवा एकदा नक्की बनवून बघा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.